विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना मी प्राध्यापक शिंदे सर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून समर्थ अकॅडमी कळम या युट्यूब चॅनलवरती इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयाच्या आपण युट्यूब सिरीज चालू करत आहोत. महाराष्ट्रामध्ये हा पहिला उपक्रम आपण नवीन राबवत आहोत. याच्या माध्यमातून तुम्हाला हे तीनही विषय किंवा मराठी सुद्धा याच्यामध्ये ऍड केला जाईल. या सर्व विषयाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं सायन्स, मॅथ आणि इंग्लिश तुमचे ट्युशन असतात, तुम्ही त्याचा अभ्यास करतायत, त्या तुलनेमध्ये या विषयाकडे थोडस तुम्ही निग्लेक्ट करतायत, त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. परंतु जर पर्सेंटेजचा जर विचार आपण करायला गेलो तर त्या पर्सेंटेजमध्ये सायन्स, मॅथ, इंग्रजीला मार्कांना जेवढं व्हॅल्यू आहे तेवढंच व्हॅल्यू इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मराठी या विषयाचं सुद्धा आहे. चांगल्या चांगल्या कॉलेजला नंबर लागले म्हणल्यावर एक एक मार्कावरून पॉईंट्स वरून आपले नंबर जातात. त्यासाठी त्या विषया इतकंच या सुद्धा विषयाला महत्व देणं गरजेचं आहे. यासाठीच समर्थ अकॅडमी कळम या युट्यूब चॅनलवरती आपण या सर्व विषयाचे आपण युट्यूब सिरीज चालू करत आहोत आणि या चॅनलवरती तुमचं या सर्व विषयाचे लेक्चर तुमचे याच पद्धतीमध्ये घेतले जातील. यासाठी गरज आहे तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि आपल्या मित्रांना शेअर करायचे. त्याच्यामध्ये बघा आपण प्रत्येक टॉपिक वाईज आपण त्याचा अभ्यास करणार आहोत आणि या टॉपिक वाईज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असं कुठंच घेतलं जाणार नाही इतकं दर्जेदार पद्धतीत आपण या ठिकाणी या चॅनलवरती घेणार आहोत. त्याबद्दल आपण माहिती पाहूयात. बघा, इतिहासातला आपला पहिला लेसन आहे इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा. आणि या माध्यमातून एक 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 गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे इतिहास म्हणजे काय, इतिहास लेखन म्हणजे काय, पाश्चात्य परंपरा काय, म्हणजे याच्यामध्ये तुमच्या जेवढ्या जेवढ्या बेसिक गोष्टी आहेत या सुरुवातीला तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये इतिहास लेखनाची परंपरा असेल, इतिहास लेखनाच्या पद्धती असतील, आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय, युरोपियन इतिहास लेखनामध्ये काय, युरोपियन इतिहास लेखनामध्ये त्यांच्या विचारवंताचं मनोगत काय, हिस्ट्री हा शब्द कुठून आला, हिरोडोटसचं योगदान याच्यामध्ये काय, रेने दकारचं योगदान काय, हांकेचं योगदान काय. या पहिल्या टॉपिकमध्ये आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं मत पाहायचंय, प्रत्येक पद्धती पाहायची आहे आणि याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. सुरुवातीला आपल्याला दिलेला आहे इतिहास लेखनाची पार्श्वभूमी. आता मुळामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहास लेखन म्हणजे असतं काय, इतिहास लेखन कसं केलं जातं, इतिहास लेखनाचा अभ्यास कसा केला जातो. पार्श्वभूमीचा जर आपण विचार करायचं बघितलं तर इतिहासाच्या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला एकंदरीत बघा, ज्या पद्धतीनं विज्ञान असेल, ज्या पद्धतीनं विज्ञानाबरोबरच इतर प्रायोगिक तत्वावर जेवढे जेवढे विषय आपल्याला शिकवले जातात त्याच पद्धतीमध्ये विज्ञानाचा अभ्यास करताना आपल्याला विज्ञान जर विषय असेल तर विज्ञान आपल्याला दोन्ही पद्धतीने, म्हणजेच त्याच्यामध्ये एक आपल्याला प्रायोगिक पद्धत असेल आणि दुसऱ्याला आपल्याला निरीक्षण पद्धत असेल. सुरुवातीला आपण विज्ञानाचा जर विचार करायला गेला तर म्हणजे विज्ञान हा विषय आपल्याला या दोन पद्धतीच्या माध्यमातून त्याची सत्यता पडताळता येते, सत्यता तपासता येते. परंतु इतिहास हा एक विषय असा आहे की या विषयामध्ये या विषयाचा अभ्यास करत असताना संशोधक असेल, लेखक असेल आणि त्यांच्या लिहिण्याच्या पद्धती असतील याच्यावरती ठरवला जातो. विज्ञानाचा अभ्यास करत असताना या पद्धती आपल्याला वारंवार करता येतात, वारंवार ते सिद्ध करता येतात, वारंवार तेच नियम येत असतात. परंतु इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रत्येक विचारवंताचं मत वेगळं येऊ शकतं, संशोधन वेगळं करू शकतात, त्यांची मानसिकता त्यांच्या अभ्यासानुसार ते बदलली जाऊ शकते. त्याच्यामुळं इतिहास लेखनामध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक विचारवंताचं मत हे वेगवेगळं असतं. मग त्या पद्धतीने इतिहासामध्ये आपल्याला थोडंसं बघणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातूनच इतिहासकार जन्माला येत असतो. मग आता एक बघा, ही विज्ञान जसं तुम्हाला या दोन्ही पद्धतीनं करता येतं त्या पद्धतीनं तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करता येत नाही. कारण
विज्ञानामध्ये आपण आज वास्तविक करत असतो, मात्र इतिहासामध्ये गोष्टी घडून गेलेल्या असतात आणि त्यावेळेस आपण त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये नसतो. याच्यामुळे इतिहास लेखनाची आवश्यकता किंवा इतिहास लेखनाच्या पद्धती आपण पुढे बघणारच आहोत. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त इतिहास संशोधनात सहाय्यभूत ज्ञान शाखा व संस्था, म्हणजे इतिहास लेखन करायचे पण त्याला सहाय्यभूत म्हणून ज्ञान शाखा कोणत्या कोणत्या असतील. त्यामध्ये आपण दिलेलं आहे भाषा रचना शास्त्र, म्हणजे भाषेचा सुद्धा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला नाणक शास्त्र, म्हणजे नाणे, म्हणजे इतिहासामध्ये आपल्याला नाण्याच्या माध्यमातून सुद्धा तो कोणत्या कालखंडातील आहे तो कालखंड समजला जातो, त्या समकालीन परिस्थितीचा अंदाज येतो. वंशावळीचा अभ्यास, बघा वंशावळीवरती सुद्धा, म्हणजे इतिहास संशोधनात सहाय्यभूत ज्ञान शाखा, म्हणजे इतिहास संशोधन करत असताना तुम्हाला आपल्याला एवढ्या गोष्टी गरजेच्या आहेतच. त्याच्यामध्ये अक्षर वाटिका शास्त्र असेल, पुरातत्व असेल, अभिलेखागार असेल आणि हस्तलिखितांचा अभ्यास असेल. म्हणजे अभिलेखागारामध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये जुन्या वस्तू ठेवलेल्या असतील किंवा नवीन त्या भाषेसाठी, त्या इतिहासासाठी नवीन प्रायोगिक पद्धती काय अवलंबता येते का, याचा अभ्यास आपण म्हणजे ज्ञान शाखा किंवा संस्थेच्या माध्यमातून, आणि त्याच्यासाठी एवढ्या शाखा एवढ्या संस्था मदतनीस म्हणून काम करत असतात. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघा पुढचा मुद्दा आहे इतिहास संशोधनाच्या पद्धती. आपल्या पुस्तकामध्ये असे दिलेलं आहे. पद्धतीमध्ये काय असते, इतिहासाची मांडणी कशी केली जाते, त्याच्यामध्ये उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. फॉर एक्झाम्पल, पाठीमागे जर खूप वर्षापूर्वीचा जर एखादा शिलालेख असेल, एखादं लिखाण असेल, एखादं त्यांच्या अक्षराची पद्धती असेल, याच्यावरती म्हणजे उपलब्ध माहितीच्या आधारे संदर्भ तपासणे. इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे. चिकित्सक हे मानव केंद्रित नसायला पाहिजे, हे वस्तू केंद्रित नसायला पाहिजे. चिकित्सक म्हणजे वास्तव आपल्याला मांडता आलं पाहिजे. संभाव्य परिपक्व कल्पना मांडणे, मग अशी म्हणल्या पद्धतीने, कारण आपण ज्यावेळेस इतिहासाचा अभ्यास करत असतो त्यावेळेस आपण त्यावेळेस अस्तित्वात नसतो, आपण फक्त कल्पनेच्या माध्यमातून ते मांडत असतो. त्याच्यासाठी संभाव्य परिकल्पना मांडणे, ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नाची मांडणी करणे, म्हणजे प्रश्न सुद्धा त्याच दर्जाचे पाहिजे आणि त्याच्याशी रिलेटेड पाहिजेत, संबंधित पाहिजेत. ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, म्हणजे कारणे नेमकं काय, आणि विशिष्ट ऐतिहासिक घटनांचा उपलब्ध माहिती स्थल कालात्मक संदर्भ, म्हणजे त्या समकालीन परिस्थितीमध्ये, त्या ठिकाणी, त्या वेळेस, त्या टायमिंग मध्ये अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनाचे चौकटीचे आकलन करून घेणे गरजेचे आहे. आणि इतिहास लेखन करत असताना जेवढे संशोधक असतील, जेवढे विचारवंत असतील, त्या प्रत्येकाच्या संशोधकामध्ये, विचारवंतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ते आपल्या समोर सादर केले जातात. इतिहास लेखनाची परंपरा, मुळामध्ये आपण परंपरेमध्ये इतिहास लेखन म्हणजे काय हे पहिल्यांदा कळून घेणं गरजेचं आहे. इतिहास म्हणजे आहे तरी काय, इतिहास म्हणजे भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांचा सद्य परिस्थितीमध्ये सद्य विचारवंतांनी आपल्या भाषेमध्ये, आपल्या मांडणीमध्ये केलेले विचार प्रकट, म्हणजे इतिहास संशोधन. मग याच्यामध्ये काय, इतिहासातील उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करणे. बघा हा शब्द महत्वाचा आहे. याच्यामध्ये चिकित्सापूर्वक संशोधन करणे आणि भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते अशी मांडणी करणाऱ्या पद्धतीला इतिहास लेखन म्हणतात. म्हणजे चिकित्सापूर्वक केलेला अभ्यास आणि भूतकाळात घडून गेलेल्या असतील आणि मांडणी, म्हणजे या पद्धतीने इतिहास लेखन केलं जातं. आणि हे जे इतिहास लेखन केलं जातं, या चिकित्सक पद्धतीने जे काही इतिहास लेखन केलं जातं, या इतिहास लेखणाऱ्या चिकित्सकपूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार म्हणतात. म्हणजे इतिहासकार म्हणजे काय, इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. मग याच्यावरती बघा, इतिहास लेखन पद्धत नव्हती तेव्हा काय होतं, हा प्रश्न बरोबर आहे. ज्यावेळेस इतिहास लेखनच केलेलं जात नव्हतं, ज्यावेळेस लिखाणाची पद्धतच अस्तित्वात नव्हती, मग त्यावेळेस नेमकं इतिहासाचं काय, तर त्यावेळेस गीत असायचे, पोवाडे असायचे, कहाण्या असायच्या, राजा राणीच्या गोष्टी असायच्या आणि त्या पिढ्याने पिढ्या चालत आलेल्या असायच्या. या पद्धतीने इतिहास लेखन, म्हणजे इतिहासावरती ज्यावेळेस इतिहास लेखनाची पद्धत अवगत नव्हती त्यावेळेस या पद्धतीनं इतिहासाची माहिती केलेली
असायची. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला सर्वाधिक प्राचीन शिलालेख लूर या संग्रहालयामध्ये आहे आणि ते लूर संग्रहालय हे फ्रान्स या देशामध्ये आहे. मग नेमकं हे लूर संग्रहालय म्हणजे काय? तत्पूर्वी बघा सुमेर संस्कृती होऊन गेली आणि हे सुमेर संस्कृती मेसोपोटेमिया किंवा मेसोपोटेमिया या शहरामध्ये होती. मग लिखित नोंदीची सुरुवात सर्वप्रथम लिखित नोंदीची सुरुवात ही सुमेर संस्कृतीमध्ये घडली गेली आणि ही जवळपास 4,500 वर्षापूर्वी लिहिली गेली होती. याच्यामध्ये काय? याच्यामध्ये राज्यांचे युद्ध, सर्वश्रेष्ठ कोण ठरला, कमी कोण ठरला, म्हणजे या पद्धतीने या सुमेर संस्कृतीमध्ये लिखित नोंदीची सुरुवात करणारा पहिला 4,500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आणि दुसरी गोष्ट बघायची झालं तर हा शिलालेख आहे आणि हा शिलालेख जवळपास या शिलालेखामध्ये हातात भाला आणि ढाल घेतलेल्या सैनिकांचा शिस्तबद्ध रांग आणि नेतृत्व करणारे सेनापती किंवा नेतृत्व करणारे सेनानी हे आपल्याला या चित्रामध्ये दिसून येतं. म्हणजे हे लूर संग्रहालयामध्ये आजही अस्तित्वात आहे. मग त्याच्यामध्ये काय? हातात भाला आणि ढाल घेऊन सैनिकांची शिस्तबद्ध असलेले आणि त्याला नेतृत्व करणारे एक सेनापती या आपल्याला लूर संग्रहालयामध्ये असलेल्या चित्रामध्ये आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय आणि आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये काय? इतिहास लेखन तर केलं जातं, पण हे इतिहास लेखन करत असताना आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय आणि परंपरागत इतिहास लेखन म्हणजे काय, या दोन्हीमध्ये, या दोन गोष्टीमध्ये नेमका फरक काय, ह्या गोष्टी आपल्याला आज पाहिजे. मग आधुनिक इतिहास लेखनाचा विचार करता याच्यामध्ये बघा या आधुनिक इतिहास लेखनाचे वैशिष्ट्य आपल्याला काही एकूण 4 वैशिष्ट्य दिलेले आहेत. ही पद्धत ही शास्त्रशुद्ध असते. आधुनिक इतिहास लेखनाची पद्धत कशी असते? शास्त्रशुद्ध असते, नियमांच्या आधारे असते. योग्य प्रश्नाची याच्यामध्ये पहिला योग्य प्रश्नाची विचारपूस केली जाते आणि योग्य प्रश्नावरती काम केलं जातं, म्हणून याला शास्त्रशुद्ध पद्धत म्हणतात. हे प्रश्न हे 2 नंबरचं आपलं वैशिष्ट्य आहे. हे प्रश्न हे मानव केंद्रित असतात. इतिहास लेखनामध्ये मानवाला केंद्रबिंदू मानलं जातं. या आधुनिक इतिहास लेखनामध्ये देवदेवतांवरती विश्वास ठेवला जात नाही, ईश्वरावरती विश्वास ठेवला नाही. हे इतिहास लेखन करत असताना मानव केंद्रित वैयक्तिक त्या व्यक्तीपुरतं आपण इतिहास लेखन केलं जातं. ही सुद्धा गोष्ट आपल्याला ठेवणे गरजेचं आहे. इतिहास लेखनामध्ये ही मांडणी तर्कशुद्ध पद्धतीने केली जाते. आधुनिक विचारवंत, वैचारिक, संशोधक हे जेवढे काय आलेले आहेत हे त्याच्यामध्ये आपल्याला पद्धती आहेत. शास्त्रशुद्ध पद्धत असायला पाहिजे, आहे. मानव केंद्रित प्रश्न असतात आणि या इतिहासाची मांडणी करत असताना तर्कशुद्ध पद्धतीने केली जाते, व्यक्तिनिष्ठ केली जात नाही, वास्तववादी मांडलं जातं. म्हणून हे आधुनिक इतिहास लेखन आहे. आणि याच्यामध्ये चौथा आधुनिक इतिहास लेखनाचं वैशिष्ट्य काय, तर त्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला भूतकाळातील कृतीच्या आधारे, पाठीमागं घडून गेलेल्या घटनेच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध घेणे. भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटना, त्या घटनाच्या आधारे आज घडीला वर्तमानामध्ये याचा अभ्यास करणे आणि त्याचा वेध घेऊन योग्य ते लिखाण करणे. मानव केंद्रित असणे, शास्त्रशुद्ध असणे, तर्कशुद्ध असणं आणि भूतकाळातील घटनांचा वेध घेऊन वास्तववादी विचार मांडणे, हे आपल्याला आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीमध्ये किंवा वैशिष्ट्याबद्दल आपल्याला माहिती पाहता येईल. त्यामध्ये बघा आता हिस्ट्री हा शब्द आहे आणि हिस्ट्री हा शब्द आपण इतिहासाला प्रति इंग्रजीमध्ये आपण हिस्ट्री या नावाने ओळखला जातो. मग आता हा जो व्यक्ती आहे हा आहे हेरोडोटस आणि हिस्ट्री या शब्दाची उत्पत्ती याच व्यक्तीने केलेली इसवी सन 5व्या शतकामध्ये. आपण इथं दिलेलं सुद्धा आहे. हेरोडोटस हा ग्रीक इतिहास संशोधक होता, ग्रीक. आणि या हेरोडोटसनं एक ग्रंथ लिहिला होता, त्याचं नाव होतं द हिस्ट्रीज. आणि या ग्रंथामध्ये हेरोडोटस याने ग्रीक या ग्रंथामध्ये इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये या शब्दाची उत्पत्ती केली आणि त्या ग्रंथामध्ये त्यानं दाखवून दिलं.
हा तो होता हेरोडोटस. हे चित्र हेरोडोटसचं आहे. त्यानंतर पुढे बघा, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. आता बघा, इतिहास लेखन करत असताना शक्यतो युरोपियननीच सर्वप्रथम सुरुवात केली. भारत जरी असेल तर भारतामध्ये सुद्धा भारताचा इतिहास सुद्धा बऱ्यापैकी युरोपियननी म्हणजे इंग्रजांनी लिहिलेला आहे. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इतिहास संशोधन तर केलंच, पण मराठी व्याकरणावरती असेल इतर सर्वच विषयावरती इतिहास लेखन हे इंग्रजांनी केलं भारतामध्ये. भारतीय व्यक्तींनी करण्याच्या अगोदर सुद्धा भारताचा इतिहास हा इंग्रजांनी लिहून ठेवला. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. त्यामध्ये बघा, 18व्या शतकाच्या अगोदर काय आणि 18व्या शतकाच्या नंतर काय युरोपमधली परिस्थिती आहे. 18व्या शतकाच्या अगोदरचा जर आपण विचार करायला गेलो तर 18व्या शतकाच्या अगोदर ह्या गोष्टी ह्या काय व्हायच्या, हे लोक युरोपियन सुद्धा ईश्वरावरती विश्वास ठेवणारे होते, देवतांवरती विश्वास ठेवणारे होते. म्हणजे युरोपमध्ये सुद्धा तेवढी प्रगती झालेली नव्हती 18व्या शतकाच्या अगोदर. मग आता एक गोष्ट विचार करा, युरोप तर विकसित राष्ट्र आहे, आपण तर विकसनशील राष्ट्र आहोत. पण ज्यावेळेस युरोपमध्ये सुद्धा याच्या अगोदरच्या ह्या जी गोष्टी आहेत, ह्या गोष्टीच्या आधारे आपण काय केलेलं होतं, ईश्वर हा काय होता की 18व्या शतकाच्या अगोदर जे काय घडलं त्या घडण्याला कारणीभूत असणारे देव देवता, आणि मग 18व्या शतकाच्या नंतर काय झालं ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग 18व्या शतकाच्या नंतर काय झालं, तर 18व्या शतकाच्या नंतर युरोपमध्ये शैक्षणिक क्रांती झाली. आणि या शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून या 18व्या शतकामध्ये शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून विद्यापीठ स्थापन झाले. आणि या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या संदर्भामध्ये विद्यापीठ ह्याच्यामध्ये जर्मनीमध्ये इथं आपण दिलेलं सुद्धा आहे. 18व्या शतकाच्या नंतर हे जर्मनीमध्ये आपण गॉन्टिगेन 1737 साली हे विद्यापीठ स्थापन झालं. आणि इतिहास हा जगामध्ये सर्वप्रथम विषय हा 18व्या शतकामध्ये शिकवला गेला. म्हणजे ते विद्यापीठ होतं गॉन्टिगेन विद्यापीठ, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. 1737 ला जर्मनीमध्ये गॉन्टिगेन विद्यापीठाची स्थापना केली. आणि त्या विद्यापीठामध्ये हा प्रश्न आपल्याला गाळलेल्या जागांमध्ये सुद्धा येऊ शकतो, MCQ स्वरूपामध्ये विचारला जाऊ शकतो. त्यासाठी हे विषय किंवा हे विद्यापीठ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेत प्रश्न असा येईल, जगामध्ये सर्वप्रथम कोणत्या विद्यापीठामध्ये इतिहास हा विषय शिकवला गेला, तर त्याचं उत्तर असेल गॉन्टिगेन विद्यापीठामध्ये जगात सर्वप्रथम इतिहास हा विषय शिकवला गेला. आणि त्याचबरोबर जर्मनीमध्ये तिथून पुढे इतर विद्यापीठामध्ये सुद्धा हे विषय इतिहास हा विषय शिकवला गेला. ठीक आहे. मग 18व्या शतकानंतर हे वैज्ञानिक दृष्टिकोन आला समोर, चिकित्सक पद्धतीने अभ्यास करण्याच्या पद्धती समोर आल्या, प्रायोगिक तत्वावर आलं, निरीक्षण पद्धती आल्या. पण हे केव्हा झालं, तर हे झालं 18व्या शतकाच्या नंतर. मात्र युरोपमध्ये 18व्या शतकाच्या अगोदर सुद्धा ईश्वरावर विश्वास ठेवणारे लोक होते, देवतांवर विश्वास ठेवणारे लोक होते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून युरोपमधील विकास आणि इतिहास लेखनामध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहता येतील. आता युरोपियन विचारवंत आहेत, इतिहास संशोधक आहेत, आणि या इतिहास संशोधकाबद्दल आपल्याला आता माहिती पाहिजे आहे. आणि हे परीक्षेमध्ये येतात सुद्धा, खूप वेळा येतील. तुम्हाला ह्याच्यामध्ये काही अगोदरच क्लिअर करून ठेवतो. ह्यामध्ये तुम्हाला जोड्या लावा म्हणून प्रश्न येऊ शकतो, यामध्ये तुम्हाला गाळलेल्या जागा येऊ शकतात, MCQ पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग त्याच्यामध्ये कोणत्या संशोधकाने कोणता ग्रंथ लिहिला, कोणत्या संशोधकाचं मत काय, कोणत्या संशोधकाने कशावरती भर दिला, स्त्रियांसाठी कोणी काम केलं, कोणत्या देशातले विचारवंत आहेत आणि कशासाठी काम केलं, ह्या वेगवेगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला याच्यामध्ये द्यावे लागतील. त्यासाठी हा संशोधक तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे. आणि एकूण 2-4 संशोधक आहेत. एकूण संशोधकामध्ये बघा, पहिला संशोधक आहे त्या संशोधक रेने दकार्त. यानं काय केलं, याचा कालखंड 1500 मध्ये, जन्म 1596 ते मृत्यू 1650 दरम्यान आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. मग हा रेने दकार्त आहे, हा तुमचा आहे रेने दकार्त. मग आता याने काय केलं,
यांनी केलं. ह्याचं मत पहिल्यांदा वैयक्तिक मत काय होते ना, ऐतिहासिक साधनांची कागदपत्राची विश्वासार्हता तपासून पाहणे. कोणत्याही गोष्टीवरती स्वतःनी अभ्यास केल्याशिवाय, विथ पुरावा असल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला अगोदर कागदपत्राची विश्वासार्हता तपासून पाहावं लागेल. हा फ्रेंच तत्वज्ञ होता, लक्षात ठेवा. फ्रेंच हा तत्वज्ञ होता. कुठला? फ्रेंच या देशाचा होता. आणि यांनी एक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ तुम्हाला जोड्या लावून येईल. परत परत सांगतो तुम्हाला, हे प्रश्न गरजेचे आहेत. या संशोधकावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न येणार आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला रेने दकार्त याने. कोणता ग्रंथ आहे? डिस्कोर्स. परत एकदा सांगतो, डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिणारे कोण होते? रेने दकार्त होते. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता यांचा नियम होता एक. रेने दकार्त यांनी एक नियम दिला इतिहास संशोधकामध्ये. आणि हा नियम काय होता? तर एखादी गोष्ट सत्य आहे हे निसंशयरित्या जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही. व्यवस्थित परत एकदा बघा, नियम काय सांगितला त्याने? एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कधीच करायचा नाही. म्हणजे पहिला नियम भर कशावरती दिला? जोपर्यंत तुम्हाला एव्हिडन्स भेटत नाही, जोपर्यंत तुम्हाला पुरावा भेटत नाही, कागदोपत्री जोपर्यंत तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याच गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही. आणि वैयक्तिक मत काय, नियम काय सांगितलं? तर एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करायचा नाही. आणि ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. परत सांगतो तुम्हाला, हे प्रश्न तुम्हाला जोड्या लावा म्हणून सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे, हे रेने दकार्त. पुढचा इतिहास संशोधक आहे हॉल्टियर. याचा कालखंड होता, जन्म 1694चा आहे आणि मृत्यू 1778 त्याचा मृत्यू आहे. हा तुमचा हॉल्टियर आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा याच्याबद्दल चित्र दिलेलं आहे किंवा याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. मग ह्याचं काय, याच्यावरती काय प्रश्न येऊ शकतो? तर याच्यावरती येऊ शकतो याचं मूळ नाव काय होतं. मग त्याचं मूळ नाव काय होतं? तर हा पहिल्यांदा होता कोणता? फ्रेंच तत्वज्ञ होता, फ्रेंच इतिहास संशोधक होता. आणि याचं मूळ नाव होतं फ्रान्सा मरी अरुए. परत एकदा बघा, मूळ नाव फ्रान्सा मरी अरुए. आणि एक विनंती तुम्हाला करतो, हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर तुम्ही फक्त मोबाईल पुढे ठेवून बघू नका. सोबत पेन ठेवा आणि एक वही ठेवा. हे तुमच्या नोट्स म्हणून सुद्धा तुम्हाला उपलब्ध होतील. परत तुम्हाला अभ्यास करायची गरज पडणार नाही, 100% सांगतो. फक्त एक पेन घेऊन बसा सुरुवातीला, वही सोबत ठेवा आणि नोट्स स्वरूपामध्ये ते फक्त लिहून घ्या. आणि पूर्ण लेक्चर झाल्याच्या नंतर फक्त एकदा 1-2 मिनिटाची नजर मारा, तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असते. मात्र फक्त बघून तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येणार नाही, तुम्हाला ते विथ सोबत लिहित चालावं लागेल. मग याच्यामध्ये इतिहास संशोधक आहे हॉल्टियर. त्याने काय, हा फ्रान्स या देशाचा होता. फ्रान्सचं मूळ नाव काय होतं याचं? हॉल्टियरचं फ्रान्सा मरी अरुए हे नाव त्याचं होतं. मग आता याचं बघा, यांनी आधुनिक, आता परीक्षेमध्ये दुसरा प्रश्न तुमचा तयार होईल. तो प्रश्न असा असेल, आधुनिक इतिहास लेखनाचं जनक कुणाला म्हटलं जातं? तर आधुनिक इतिहास लेखनाचे जनक हे हॉल्टियरला म्हटलं जातं. हे विशेष लक्षात ठेवा, परीक्षेत हा प्रश्न येऊ शकतोय. आणि पहिल्या लेसन वरती तुम्हाला विचारायचं झालं तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न हे इतिहास संशोधकावरतीच विचारले जातात, कारण अगोदर पद्धती दिलेल्या आहेत किंवा ह्याच्यामध्येच येईल तुम्हाला इतिहास संशोधकच तुम्हाला विचारले जाते. मग यांना बघा, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हणतात? तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक हॉल्टियरला म्हणतात. त्याने विचार मांडले. काय विचार होते? इतिहास लेखन केवळ वस्तुनिष्ठ आणि सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता, व्यवस्थित बघा, सत्य घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष म्हणजे जे खरं आहे एवढ्यावरच लक्ष केंद्रित करायचं नाही, तर समाजाच्या परंपरा, व्यापार, शेती, आर्थिक व्यवस्था इत्यादी गोष्टीचा अभ्यास करणे किंवा इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत. म्हणजे फक्त तेवढंच बघू नका, त्याबरोबर बाकीच्या सुद्धा गोष्टीचा अभ्यास करा. ह्या तर चालत राहणार आहे. सत्यनिष्ठता किंवा घटनेचा कालक्रम हा तर चालत राहणार आहे, परंतु
परंपरा, व्यापार, शेती या सुद्धा गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. हे मत कोणी मांडलं? हॉल्टेयरनं मांडलं. पुढचा इतिहास संशोधक आहे जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल. जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल हा पुढचा इतिहास संशोधक आहे. 1770 ते 1831 चा कालखंड आहे आणि हा जर्मन इतिहास संशोधक होता. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर्मनी या देशाचा होता तो फेडरिक हेगेल. हा त्याचं चित्र आहे. हा व्यक्ती या स्वरूपामध्ये दिसत होता. तुम्हाला लक्षात येईल लगेच. व्याख्याने प्रसिद्ध, त्यांनी व्याख्याने केली आणि जे त्यांचे व्याख्याने होते ते प्रसिद्ध झाले कशामध्ये? तर त्याने एनसायक्लोपीडिया ऑफ द फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये किंवा या व्याख्यान त्यांचे प्रसिद्ध होते. एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस ही व्याख्याने प्रसिद्ध होते आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं. ते पुस्तक होतं रिझन इन हिस्ट्री. फेडरिक हेगेल, बघा, विल्यम फेडरिक हेगेल, पुस्तक रिझन इन हिस्ट्री. लिहित चला सोबत, बघू नका फक्त. आणि त्यांचा भर कशावरती दिला? इतिहास संशोधक किंवा इतिहास लेखन करत असताना त्याने भर कोणत्या गोष्टीवरती दिला? तर ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. बघा, ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजेत याच्यावरती भर दिला. आणि त्यांनी मत एक होतं, इतिहास लेखन पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक आहे. आणि मी तर तुम्हाला पहिलंच सांगितलंय, प्रत्येक इतिहासकाराचं, प्रत्येक इतिहास संशोधकाचं, प्रत्येक विचारवंताचं मत हे वेगवेगळं असू शकतं. त्यांची अभ्यास करण्याची पद्धत, त्यांची मानसिकता, त्यांचे विचार याच्यावरती इतिहास लेखन केलं जातं. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून तर त्याने म्हटलं इथं की इतिहास लेखन पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक आहे. येते लक्षात? इतिहास लेखन पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक आहे. ठीक आहे. हा होता जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल. पुढचा इतिहास संशोधक आहे लिओपोल्ड हॉर्न रांके. कालखंड आहे 1795 ते 1886. रांके हे आहेत लिओपोल्ड हॉर्न रांके. आता प्रत्येक विचारवंताचं, मी तर तुम्हाला पहिलंच काय सांगितलं, ह्याच्यावरती प्रश्न काय विचारला जाऊ शकतो? एक ग्रंथ, दोन मत आणि तिसरा भर. ह्या गोष्टीवरती फक्त प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्याच्यामध्ये हे लिओपोल्ड हांके यांनी भर कशावरती दिला? इतिहास संशोधन चिकित्सक पद्धतीने असावी. मत काय म्हणलं? काय भर काय दिला? इतिहास संशोधक कसं असावं? चिकित्सक पद्धतीने असावे. आणि पुढे काय म्हणतात बघा, मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची असते. बरोबर आहे? मूळ दस्तऐवज म्हणजे जे मूळ पुरावा तुम्हाला भेटलेला आहे, मूळ कागदपत्र भेटलेलं आहे, त्याच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची असते. यावर भर दिला. मग आता बघा, यांनीच परत दुसरं केलं 2 नंबरला, जागतिक इतिहासाच्या मांडणीवरती भर दिला. परीक्षेत प्रश्न येईल तुम्हाला बघा, जागतिक इतिहासाच्या मांडणीवरती भर कोणी दिला? तर जागतिक इतिहासाच्या मांडणीवरती भर दिलेला आहे लिओपोल्ड हॉर्न रांके. ठीक आहे. ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात राहाव्या लागतील. ठीक. आता पुढे बघा, लेखांचे संकलन म्हणजे ह्यांनी जे काही लेखन केलं, ह्या लेखांच्या संकलनामध्ये 2-3 ग्रंथ तुम्हाला दिलेले आहेत. ते ग्रंथ सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते ग्रंथ असे आहेत, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. व्यवस्थित नाव बघा, खाली ग्रंथ बघा. नाव आहे लिओपोल्ड हॉर्न रांके. ग्रंथ लेखांचे संकलन द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री व द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. 2 ग्रंथ या ग्रंथात केले. संकलन, लेखांचे संकलन कोणत्या ग्रंथामध्ये केलं? तर द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ द हिस्ट्री ह्या 2 ग्रंथामध्ये रांके यांनी काय केलेलं आहे? आपल्या लेखांचं संकलन केलेलं आहे. ठीक आहे. हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर पुढचा विचारवंत आहे कार्ल मार्क्स. सगळ्यांच्या परिचयाचा आहे. इतिहासामध्ये आपण वारंवार ह्यांच्या बघतो आणि ह्याच्यावरती जर जास्त प्रश्न येण्याची शक्यता इथं आहे. जास्त प्रश्न. कार्ल मार्क्स यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? तर त्याचं नाव आहे दास कॅपिटल. कार्ल मार्क्स यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव काय? तर त्याचं नाव आहे दास कॅपिटल. ठीक आहे. काय विचार होते बाबा ह्यांचे?
यानी इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो. जेवढे बघा आतापर्यंत आपण जेवढे विचारवंत पाहिलेले आहेत, त्या प्रत्येक विचारवंताचं मत हे त्यांच्या त्यांच्या कल्पनेवरती, त्यांच्या त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार बदलत जाते. प्रत्येकाने त्याची व्याख्या ही वेगवेगळी केलेली आहे. प्रत्येकाचं मत वेगळे, भर वेगळ्या गोष्टीवरती दिलेलं आहे. मग कार्ल मार्क्स यांचं मत काय होतं की इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. तो कसला असतो? जिवंत माणसाचा असतो. आणि मांडणी काय केली? इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात, तो वर्ग इतर वर्गाचे आर्थिक शोषण करत असतो. हे मत किंवा ही त्या ग्रंथामध्ये किंवा मांडणी करत असताना त्याने विचार मांडले. उच्च वर्ग हा खालच्या वर्गाचं आर्थिक शोषण करतो आणि हे होतंय, हे असंच आहे, हे पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे आणि असंच कितीही दिवस चालत राहणार आहे. मग ही जी मांडणी आहे प्रत्येक इतिहास संशोधकाच्या माध्यमातून वेगवेगळी असेल. त्याच्यामुळं कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला ग्रंथ, त्यांनी केलेले विचार आणि त्यांनी केलेली मांडणी, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेच्या आहे. पुढचा इतिहास संशोधक आहे किंवा आता पुढे बघा थोडासा बदल आहे याच्यामध्ये, ॲनल प्रणाली आहे. आणि हे ॲनल प्रणाली ही इतिहास संशोधकाची एक पद्धत आहे. ही एक वेगळी दिशा देते, ही वेगळ्या माध्यमातून समाजासमोर येते. मग ह्याच्यामध्ये काय म्हणलं? ह्याच्यामध्ये असं म्हणलं की ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू नका, तर ह्या गोष्टी बरोबर ह्या सुद्धा गोष्टीवर तुम्ही भर दिला गेला पाहिजे. फक्त तेवढ्यापुरतच ती इतिहास संशोधन ठेवू नका. मग नेमकं काय? तर नेमकं असं आहे की इतिहास लेखन फक्त, बघा हा शब्द महत्वाचा आहे याच्यामध्ये, शब्द हा महत्वाचा आहे. कोणता? फक्त. इतिहास लेखन फक्त राजकीय, राजे, महान नेते, युद्धे यावरच लक्ष केंद्रित न करता, न हा शब्द महत्वाचा आहे. इतिहास लेखन करत ॲनल प्रणालीमध्ये हे तुम्हाला टिपा द्या म्हणून सुद्धा प्रश्न येऊ शकतो. टिपा द्या. मग काय? ॲनल प्रणाली म्हणजे हवामान, याच्याबरोबरच हवामानाचा सुद्धा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. स्थानिक लोकांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. शेतीविषयक केलं पाहिजे, व्यापार विषयक केलं पाहिजे, तंत्रज्ञान, दळणवळणाच्या सोयी सुविधा. म्हणजे लक्षात येतं का बघा? इतिहास लेखन फक्त ह्या गोष्टीवरच लक्ष, ॲनल प्रणाली काय सांगते तुम्हाला? इतिहास लेखन फक्त या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करू नका, तर या गोष्टी बरोबर या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग या गोष्टी कोणत्या? तर याच्यामध्ये राजकीय असेल, महान नेते असतील, पुढारी असतील, याच्यावरच लक्ष केंद्रित न करता हवामान, स्थला म्हणजे वास्तव परिस्थिती, शेती काय, व्यापार काय, दळणवळणाच्या सोयी काय, ह्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि या गोष्टीवरती भर देण्यात आलेला आहे. ही आहे तुमची ॲनल प्रणाली. हा प्रश्न तुम्हाला टिपा द्या म्हणून सुद्धा येऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये सर्वात जास्त, या ॲनल प्रणालीमध्ये सर्वात जास्त श्रेय हे आहे ते कोणाचं? फ्रेंच इतिहासकारांचं. पुढचं आहे आपल्याला बघा स्त्रीवादी इतिहास लेखन. ठीक आहे. आता स्त्रीवादी नावातच आहे, स्त्रीवादी, महिलांविषयी केलेलं लेखन. मग अगोदर लेखन महिलाविषयी केलं जात नव्हतं का? मग असं कोण आलं की त्यांनी, कोणती व्यक्ती आली, कोणती महिला आली की त्यांनी तिथून पुढे स्त्रीवादी लेखनाच्या पद्धतीवरती विचार करण्यात. मग हे 19व्या शतकाच्या नंतर काय झालं, अगोदर परिस्थिती काय होती, याच्याबद्दल माहिती आपल्याला दिलेली आहे. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पूर्ण रचना बघा. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्यांच्या नजरेतून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या कल्पनेतून, त्यांच्या याच्यानुसार जी आपण इतिहासाची पुनर्रचना केली जाते ती स्त्रियांच्या दृष्टिकोनातून. स्त्रीवादाची मूलभूत भूमिका कोणी मांडली? मग अशी म्हटल्याप्रमाणे तर ती मांडणारे होते सिमॉन द बॉव्वार यांनी स्त्रीवादाची भूमिका सर्वात पहिल्यांदा मांडली आणि ह्या होत्या फ्रेंच या देशाच्या. कोणत्या देशाच्या होत्या? म्हणजे आता एकंदरीत बघा, तुम्हाला स्त्रीवादीमध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. बघा स्त्रीवादीमध्ये, ठीक आहे, ह्या कोणत्या देशाच्या होत्या? फ्रेंच. हा देश तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. नाव आहे तुम्हाला सिमॉन द बॉव्वार. आणि स्त्रीवादाची मूलभूत भूमिका मांडणाऱ्या ह्या एक पहिल्या महिला होत्या. मूलभूत भूमिका मांडणाऱ्या कोण? सीमा ते. आणि कोणत्या देशाच्या होत्या? तर त्या होत्या फ्रेंच या देशाच्या. मग या स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये अजून काय संशोधन, कशावरती भर दिला?
रोजगार, ट्रेड युनियन, स्त्रियांच्या कौटुंबिक आयुष्य याचा सुद्धा अभ्यास आपल्याला स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये केला जायला पाहिजे. कौटुंबिक आयुष्य म्हणजे काय? कुटुंब असतं, हिंसाचार घडतो, वेगवेगळ्या पद्धती आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचला गेला असायचा. आता स्त्रीवाद इतिहास लेखन आणि हे वेगळं सद्य परिस्थितीचा आपण जर सद्य वर्तमानाचा जर आपण स्त्रीवादीचा विचार करायला गेलो तर स्त्रियांना आपण प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुषांच्या बरोबरीचं स्थान दिलेलं आहे. एक काळ होता पुरुष प्रधान संस्कृती होती, पण आज ती नाहीये. आपण स्त्रियांना सुद्धा पुरुषा इतकंच महत्व देतो. म्हणून स्त्रीवादी इतिहास लेखन करत असताना सुद्धा इतिहास संशोधन, रोजगार, स्त्रियांचा रोजगार, ट्रेड युनियन काय सांगतं, कामगार संघटना कशा असतात स्त्रीवादीमध्ये बघा, आणि स्त्रियांच्या कौटुंबिक गरजा, म्हणजे हा स्त्रीवादी इतिहास लेखन करत असताना आपण वर्तमानामध्ये अभ्यास करत असताना किंवा आपला अर्थसंकल्प सुद्धा सादर करत असताना, बजेट सादर करत असताना जेंडर बजेट हा एक वेगळा आपण त्याच्यासाठी बजेट सादर केलेला जातो. म्हणजे महिलांसाठी विशेष सोयी सुविधा दिलेल्या जातात, हे शासनाचं कर्तव्य आहे. ठीक आहे. आणि पुढचा एक शेवटचा व्यक्ती आपण बघतोय मायकल फुको. त्याच्यामध्ये 1926 ते 1984 यांचा कालखंड आहे आणि यांचं मत असं होतं आणि त्यांनी एका ग्रंथात मांडणी केली. त्या ग्रंथाचं नाव होतं आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथात त्याने कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करणे चुकीचं आहे. बघा मत काय मांडलं या ग्रंथामध्ये, त्यांनी मत काय मांडलं, कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करणं चुकीचं आहे. कालक्रमानुसार तुम्हाला मांडणी करता येणार नाही, हे यांचं वैयक्तिक मत होतं. आणि यांनी भर कशावरती दिला? यांनी भर दिला होता तो इतिहासातील स्थित्यांतरे स्पष्टीकरणे देण्यावर भर दिला. म्हणजे इतिहासातील जे स्थित्यांतरे आहेत, म्हणजे स्थिर घटना ज्या आहेत, हे भर स्पष्टीकरण करण्यावर त्यांनी भर दिला. म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. ही परीक्षेत येऊ शकतं, याच्यावरती विशेष काम करा. ज्ञानाचे पुरातत्व, मायकल फुको नाव लक्षात ठेवा. हे त्यांचं चित्र आहे, मायकल फुको आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, या त्याने इतिहासातील कालक्रमानुसार, म्हणजे हे पूर्ण आपण जे घेतले ते तुम्हाला ह्या फोटोमध्ये दिलेलं आहे. म्हणजे एकंदरीत बघा, इतिहासाचा अभ्यास करत असताना इतिहासाचा या पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. या पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ होता बघा. आणि एकंदरीत तुम्हाला सांगायचं काय, पहिल्यांदा जे म्हणलं तुम्हाला इतिहास, सायन्स आणि मॅथ याच्यासाठी 1 मार्काची जी किंमत वाटते ना, तीच इकडे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र सुद्धाच आहे. आणि तुमचा चांगल्या कॉलेजला नंबर लागण्यासाठी 1 मार्कावरती निकाल जाऊ शकतो, हे पहिलं लक्षात ठेवा. जनरली आपली आजची मानसिकता काय, प्रत्येक विद्यार्थी उठून फक्त सायन्स, इंग्रजी, मॅथ 3च विषय समोर घेऊन बसतोय, या विषयाकडे दुर्लक्ष करतोय. का तर हे विषय सोपे आहेत. आणि जर निकालाचं जर आपण थोडंसं बघितलं तर सगळ्या सायन्स, मॅथ, इंग्रजीला चांगले मार्क असतात. आणि जे सोपे विषय तुम्ही गृहीत धरलेले असतात त्या सोप्या विषयासाठी तुम्हाला कमी मार्क येतात. परंतु एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, तुमचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी तुम्हाला हे विषय गरजेचे आहेतच. तिकडे जरी तुम्ही 100 पैकी 100 आउट ऑफ जरी मार्क घेतले तरी हे विषय मात्र, हे सुद्धा तेवढीच किंमत त्या विषयाला आहे, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ह्या विषयाकडे दुर्लक्ष करू नका. ह्या विषयाकडे दुर्लक्ष करू नका. परत सांगतो, तुम्हाला पर्सेंटेज वाढवण्यासाठी हे विषय गरजेचे आहेत. आणि मी तर पहिलेच सांगितलं की या आपल्या युट्यूब चॅनलवरती, समर्थ अकॅडमी कळम या युट्यूब चॅनलवरती तुमचा इतिहास असेल, तुमचं भूगोल असेल, तुमचं नागरिकशास्त्र असेल, तुमची मराठी असेल, हे सगळे विषय आपण या युट्यूब चॅनलवरती कम्प्लीट करून घेणार आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे. या पद्धतीने बघा. परंतु तुमचं बी एक काम आहे, या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करा. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. लाईक करा कंपल्सरी नाही, मात्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. कारण हे अशा पद्धतीचे व्हिडिओ आणि 10वी साठीचे व्हिडिओ बनवणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे, नगण्य आहे. त्याच्यामुळं आपण ह्याच्यावरती भरपूर, आणि तुम्हाला पीपीटी वरनं लक्षात येतच असेल की या पद्धतीमध्ये तुम्हाला दर्जेदार मटेरियल उपलब्ध होणार नाही. तरी पण बघा, जेवढं शक्य होईल तेवढं प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण हे फक्त आपण पहिला टॉपिक पाहिलेला आहे. असे आपल्याला पूर्ण पुस्तक आपल्याला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कम्प्लीट करून घ्यायचं आहे. फक्त गरज आहे ती तुमच्या प्रेरणेची. तुम्ही फक्त लाईक किंवा शेअर करा, सबस्क्राईब करा. याच्यासाठी हे फक्त आपण तुम्हाला तुमच्या मार्कामध्ये, तुमच्या पर्सेंटेजमध्ये, तुमच्या टक्क्यामध्ये माझ्याकडून किंवा आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून 1% जरी फरक पडला तरी आम्ही ही घेतलेली मेहनत आम्ही सत्कारणी लागली असं आम्ही समजतो. ठीक आहे.
या पद्धतीने आपण थांबू. फक्त प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ही मात्र विनंती आहे. धन्यवाद.